संपूर्ण पुणे शहरामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार ते अतिमुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू होता। आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासून हा सुरू असणारा पाऊस अगदी रात्रभर पडून देखील सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता। शहरातील अनेक भागांमध्ये या ठिकाणी या पावसाने जे आहे ते जोरदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळालं। सकाळी जर पाहिलं तर सकाळी 10 हा गर्दीचा टाइम असतो आणि पुण्यातील गर्दीच्या भागामध्ये ज्या ठिकाणी गर्दी होते, अनेक लोक ऑफिसला जातात, त्या अशा अनेक रस्त्यावर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर गर्दीत झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। मी सध्या पुण्यातील सिंहगड भागामध्ये आहे आणि सिंहगड रस्त्यावरील या राजाराम पुलावर जी आहे ती जवळपास 1.5 किलोमीटर लांब वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक अँब्युलन्स आहेत त्या देखील रस्त्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय। सोबतच अनेक सकाळची वेळ जर पाहिली तर कामावर जाणाऱ्या व्यक्तींची ही वेळ असते, नोकरदारांची ही वेळ असते, त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर जी आहे ती मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि त्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शहरात अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी देखील साठलं होतं आणि या पाणी साठल्यामुळे या ठिकाणी वाहनांचा जो स्पीड आहे तो कमी होतो आणि त्या ठिकाणी अशा स्वरूपाचं जे आहे ते ट्रॅफिक आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळतं। आता जर आपण पाहिलं तर राजाराम ब्रिज पासून तर अगदी नवले पुलापर्यंत जे आहे त्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी पोलीस जे आहेत, वाहतूक पोलीस सकाळपासून त्या ठिकाणी तैनात आहेत। वाहनांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी आवाक्यात आणण्यासाठी, ट्रॅफिक जे आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी पोलीस देखील सकाळपासून अथक परिश्रम घेत आहेत। मात्र आता कुठेतरी पावसाने पाऊस जो आहे तो उघडलेला आहे आणि पावसाच्या या उघडीकीमुळे थोडा ट्रॅफिकला जो आहे तो दिलासा मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। सोबतच जे ट्रॅफिक आहे ते काही प्रमाणात जे आहे ते ओसरताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र सकाळी ही जी होती ती गर्दीची वेळ होती आणि गर्दीची वेळ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो नोकरदार वर्ग आहे तो कामाच्या दिशेने जात असतो आणि या ठिकाणी कामावर जात असताना रस्त्यावर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळतंय। पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला अशा स्वरूपाचं ट्रॅफिक सध्या असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील शिवाजी रस्ता असेल, बाजीराव रस्ता असेल, अगदी नळ स्टॉप डेक्कनचा परिसर असेल किंवा नगर रोड जो आहे तो अगदी वाघबोलीपर्यंत मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। अर्थात कुठेतरी पाऊस जो आहे तो उघडलेला आहे। रात्रभर पाऊस पडल्यानंतर सकाळी देखील काही वेळ जो आहे हा पाऊस बरसत होता, सलगचा हा पाऊस होता आणि यामुळे वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।